हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार। रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत गोळाची रानभाजी। गोळाच्या भाजीत ओमेगा 3 चे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे। या भाजीत व्हिटॅमिन ए भरपूर असते, त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे। हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी ही भाजी अवश्य खावी। मूळव्याध कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे। या भाजीमुळे पचनक्रिया सुधारते, वजन आटोक्यात राहण्यासाठी मदत होते। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला तर आता आपण ही भाजी निवडून घेणार आहोत। आपण ही भाजी छान अशी कवळी घ्यायची आहे। याची मुळं आपल्याला घ्यायची नाही आहे। ही भाजी जमिनीलगत वाढलेली असते, त्यामुळे हिला माती लागलेली असते। त्यामुळे आपल्याला ही 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी लागते। अशा पद्धतीने व्यवस्थित आपण हे सर्व निवडून घ्यायचे आहे। गोळाची भाजी ही मी छान निवडून घेतलेली आहे। अशा पद्धतीने सर्व भाजी तुम्ही निवडून घ्या। याला असे मुळं असतात, आपल्याला हे मूळ घ्यायचे नाही आहे आणि त्याच्या जाड काड्या देखील आपल्याला काढून टाकायच्या आहे। चला तर आपण आता ही भाजी धुवून घेणार आहोत। आपल्याला एक खोल भांडं घ्यायचं आहे। यामध्ये जर माती वगैरे असेल तर ती आपली खाली राहील आणि आपली भाजी ही वरती येते। आपल्याला या भाजीसाठी साहित्य लागणार आहे। स्वच्छ धुवून घेतलेली गोळाची भाजी, 2 कांदे, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट, डाळीचं पीठ 3 ते 4 चमचे, चवीनुसार मीठ। कढई छान तापलेली आहे, त्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालून घेऊया। तेल छान तापलं की त्यामध्ये आपण मोहरी, जिरे हे घालून घेणार आहोत। मोहरी आणि जिरे छान तडतडले आहे, त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया। कांदा आपल्याला हा छान लालसर करून घ्यायचा आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने भाजी करून बघा। प्रत्येकाने या भाज्या अवश्य खाव्या। कांदा छान परतून झालेला आहे। यामध्ये आता आपण लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून घेऊया। आपण हे छान परतून घेऊया। कांदा हा छान परतून झालेला आहे, त्यामध्ये आता आपण भाजी घालून घेणार आहोत। भाजी छान परतून घ्यायची आहे। यामध्ये आता आपण डाळीचं पीठ घालून घेणार आहोत। आमच्याकडे या भाजीला गोळाची भाजी म्हणतात, पण बऱ्याच ठिकाणी याला पिगळाची भाजी देखील म्हणतात। तीन चमचे आपण डाळीचं पीठ घालून घेणार आहोत। छान मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ। याला आता आपण छान 5 मिनिट वाफ येऊ देणार आहोत। तर आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। तयार झाली आपली गोळाची रानभाजी। कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।